जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या बोरी खोडद गटामध्ये पारगावचा आज शनिवारचा बाजार असतो आणि या बाजाराच्या खरेदीमध्ये शेतकरी बांधव व्यापारी येत असतात. आता इकडं आल्यानंतर नेमकी हवा कोणाची, जिल्हा परिषदेमध्ये लोकांना उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहेत का? आता ताई खरेदीला. ताई नमस्कार. ताई कुठलं गाव? पारगाव. हेच गाव आहे आमचं. पारगाव. काय नाव? तट्टू. तट्टू. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद काय कोणाची ताई हवा? काय आम्हाला नाही सांगते. माहीतच नाही. माहीतच नाही. नाही ना, आम्हाला नाही. अहो तट्टू शेट मोठं नाव आहे. आहे पण बाया माणूस कशाला काय अच्छा, एवढं? बाय माणूस कशाला पाहते. बरोबर आहे, घरच्यांना काय माहीत नसतं. सर नमस्कार. कुठलं गाव? पारगाव. आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्याला इकडचं काय माहित नाही. अच्छा, माहित आहे ना. तुम्ही कुठले? मुंबईला असतो. गाव कुठलं? इथलंच गावाकडे उमेदवार कोणी माहित नाही? नाही नाही, हे आपलं उमेदवार माहित असतं. कोण कोण माहिती आहे? हा, हे संभाषण शंभर शेटचं काम कसं आहे? बरं काम चालू आहे. काय विजय होतील का? हो होऊ शकतो. अच्छा, होऊ शकतील. तर आपण ताईंशी बोलूया. ताई नमस्कार. कुठलं गाव? गाव कुठलं गाव? गाव लांबूनच आलोय आम्ही पण. कुठलं लांबून तरी? बारामती. बारामती. इकडे कशाला आले? तिकडे चाललोय संगमनेरला. इकडे आले बाजारात? आलू बघायला बाजार दिसतो. बरं चला, सावकाश जावा, हरकत नाही. दादा नमस्कार. काय हळद मसाले काय भाव? चणे बिने काय भाव? कुठलं गाव आहे? अलकुटी. अच्छा, अलकुटी. काय तिकडे लंकेंची हवा का दातेंची? अजून काहीच नाही. काहीच नाही. तर आपण ताईंशी बोलूया. ताईंनी मटकी आणलेली आहे, वांगी आणलेली आहेत. ताई मटकीचा ग्लास केवढ्याला एक? 10 रुपयाला. आणि वांगी? वांगे 10ला अर्धा. कुठलं गाव आहे? बेल्ला. बेल्ला. आता बेल्ल्यामध्ये जिल्हा परिषदेला हवा कोणाची? शेळके की कणसे? शेळकी. शेळके. दादा नमस्कार. काय कुठलं गाव? औरंगपूर. औरंगपूरला कोणाची हवा? घड्याळाची, धनुष्यबाणाची? विचारू. आपला कार्यक्रम आहे तो बाईट करायला एक दिवस येऊ नक्की. कार्यक्रम मोठा. सध्या 100% येतो. सध्या निवडणुकीचं वारं आहे. आता उमेदवार शिवसेना, धनुष्यबाण, घड्याळ असे उमेदवार आहेत. काय कोणाची हवा राहील? धनुष्यबाणाची का घड्याळाची? हवा आता दोन्हीची आहे, नक्की नाही सांगता येत. उमेदवार कोण कोणी माहिती आहे? आहेत ना. कोण कोण? आमचा आता पांडुरंग पवार आहे. अपक्ष. हा. आणि राष्ट्रवादी? राष्ट्रवादी आपलं कल्पना काळे. कल्पना काळे. धनुष्यबाण? खंडागळे ताई. खंडागळे ताईंनी आता पक्ष बदलला, काय फटका बसेल? नाही नाही वाचलं. पक्ष बदलायचा फटका नाही बसणार. हरकत नाही. मावशी कुठलं गाव? गाव कुठलं गाव? साकुरी. जिल्हा परिषद निवडणूक पुढे काय माहिती आहे का? आता आम्ही कधी गावात. अच्छा, कधी गेलेच नाही गावात. दादांनी सगळे राजकारण उकळून प्यालेले आहेत. नमस्कार. काय व्यवसाय कधी चालू केला? पहिल्यापासून आपल्या घरचं. पहिल्यापासून घरचं आहे. आता मला सांगा, झेडपीला काय परिस्थिती राहील? शेळके की कणसे? शेळके. शेळके. बघा, पारगावच्या ह्या बाजारामध्ये लोक शेळक्यांचं नाव घेतात. शेळके सरांचं काम देखील चांगलं आहे. लोक जे बोलतात ते दाखवणं, लोकांना समजणं. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण नवीन वर्ष शुभेच्छा. आता काय झेडपीची कोणाची हवा? आता हवा काय लोक लगेच कशी ओपन होणार नाही ना. पण अंदाज कोण कामाचा, कोण जनतेमध्ये असतो? तुमचं कुठलं गाव? आमचं रेनवडी गाव, पण मी इथं पारगाव मध्ये राहतोय. मतदान इकडेच आहे का? मतदान तिकडे आहे. इकडे का तिकडं? तिकडे. मग तिकडे दाते की लंके? दात्यांचा हवा आता जास्त आहे. लंके थोडे कमी पडले दादा. लंके रिवर्स मध्ये आले का? नाही, रिवर्स नाही म्हणतात, पण जे सत्याचे आमदार तिकडे लोक झुकतात जरा. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला, काळजी घ्या. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. भाऊ नमस्कार. काय कोणाची हवा? घड्याळाची हवा. घड्याळाची हवा? हो घड्याळाची हवा. धनुष्यबाणाची नाही का? नाही, इकडं घड्याळाची. अच्छा, घड्याळ. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झालेली आहे. अजून माघारी घ्यायला 2-3 दिवस अवकाश आहे. म्हणजे आज तारीख 24, अजून 3 दिवस बाकी आहे. पांडुरंग पवारांच्या सूनबाईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पांडुरंग पवार एक सिनियर नेते आहे, शिस्तप्रिय नेता आहे. काय माघार घेतील ते? साहेब योग्य असा निर्णय घेणार. साहेब कधी उपद्रवी व्यक्तिमत्व नाही आहे. आमच्या
विभागाच्या दृष्टीने विकासाला असं पोषक असं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्याच्यामुळं संघटनेला कुठला त्रास होईल, उमेदवाराला कुठला त्रास होईल किंवा जनतेला काही त्रास होईल असं कधीही निर्णय साहेब घेणार नाही. अतिशय मनमिळावू आणि चांगलं विकासाचं धोरण असणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे ते 100% आमच्या विभागाच्या विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतील साहेब असे. आता इकडे तुम्ही म्हणताय घड्याळाला पोषक वातावरण आहे, पांडुरंग पवार साहेब योग्य निर्णय घेतील. माऊली खंडागळे यांनी मशाल खाली ठेवून धनुष्यबाण हातामध्ये घेतलाय, फायदा होईल का फटका बसेल? ते नाही सांगता यायचं, परंतु निश्चित घड्याळाचं वातावरण पोषक आहे इथं. माऊलींच्या बाबत ते नाही सांगू शकत. आता तो निर्णय शिवसैनिकांचा राहील का धनुष्य हाती घेतलेलं मान्य करायचं किंवा नाही करायचं. परंतु घड्याळावाल्यांनी मात्र घड्याळ पक्क ठरवलं आहे का घड्याळ चालवायचं. संभाजी शेठचं काम कसं? संभाजी शेठ राजा माणूस. संभाजी शेठच्या बाबतीत सांगायचं झालं तर पवार साहेबांच्या पठडीमध्ये तयार झालेलं नेतृत्व शरद पवारांचं किंवा अजितदादा पवारांचं आणि वल्लभ शेठ बेनके, वळसे पाटील साहेब यांच्या विचारांनी समोर आलेलं किंवा उदयास आलेलं नेतृत्व आहे. आणि आमच्या विभागाचं गावाचं नंदनवन केलेलं आहे त्या माणसांनी. आणि वन साईड होईल संभाजी शेठ म्हणजे वन साईड नेता. कल्पनाताई काळे, कल्पनाताई पण पवार साहेबांचा निर्णय आला का कल्पनाताई पण सुसाट सुटणार इकडं 100%. आत्ता थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं साहेबांच्या निर्णयामुळं थांबून आहेत कार्यकर्ते, पण 100% घड्याळाची हवा. पवार साहेबांशी काय बोलणं झालं का? नाही, पवार साहेबांशी अजून असं आमचं काही बोलणं झालं नाही. वरिष्ठ पातळीवर अतुल शेठ असतील किंवा बाकीचे मंडळी चर्चा करतील आणि त्या चर्चेनंतर निश्चित निर्णय होईल. आणि साहेब आहेत, नावाप्रमाणे साहेब आहेत, त्यांना साहेब का म्हणतात तर 27 तारखेला समजेल. 27 तारखेच्या आतच समजेल किंवा 27 तारखेपर्यंत 100% समजेल. आपण पाहतोय या बोरी खोडद गटामध्ये जी हवा आहे ती हवा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असं सांगतायत. प्रचाराच्या गाड्या इथं फिरतायत, कर्कश आवाज आहे या गाड्यांचा. इथे खरेदीला आलेल्या लोकांना, इथं माल विक्री करायला आलेल्या व्यापाऱ्यांना देखील होतोय. परंतु निवडणूक आहे, लोक चर्चा करणार, प्रचार होणार. काय कुठलं गाव? जांबूत. अच्छा, शिरूर तालुका. दादा कुठलं गाव? निमगाव सावा. काय झेडपीला कोणाची हवा आहे ना आमचं पवार साहेब. पवार साहेब. ताई तुम्ही कुठले? नेमगाव सावाचं. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? पवार साहेब. पवार साहेब. ताई नमस्कार, कुठलं गाव? पिंपरखेड. पिंपरखेड. दादा आपलं कुठलं गाव? पिंपरखेड. आम्ही एकच आहे. पिंपरखेडचे एकच गाव आहे. बघा या ठिकाणी. दादा नमस्कार, बोराडे साहेब आपल्याला भेटले. झेडपीला काय परिस्थिती? झेडपीला बरं आहे, तसं काय नाही. असं बरं आहे, पण कोणाला बरं आहे? हां, आता हे काळे कल्पना काळे. हां, आणि पंचायत समितीला पंचायत समितीला पण संभाजी एकतर्फी राष्ट्रवादी. पवार साहेबांचं काय? पांडुरंग पवार साहेबांचा आता मोठा हे झालाय, गहन प्रश्न झालाय तो. आता त्या सृष्टी काय त्याच्यावर निर्णय घेतीलच ना. काय पवार साहेबांना सल्ला? हां, पवार साहेबांना सल्ला काय? पण त्यांना आपण नाही सल्ला देऊ शकत ना. आपण काय सल्ला देऊ शकतो त्यांना? आता ते वरचे ज्येष्ठ आहे ते घेतील निर्णय त्याच्यावर. काय आहे पवार साहेब नेहमी असं म्हणतात की पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो. आता पक्षाने कल्पना काळेंना उमेदवारी दिली, पांडुरंग पवार साहेबांनी शिस्त पाळायला पाहिजे. आतापर्यंत कंटिन्यू ते राष्ट्रवादीचंच काम करत राहिलेत. मग थोडी नाराजी आहेच आहे. मग त्यात आता सृष्टी काय निर्णय घेतील त्याच्यावर कुठंतरी परत त्यांना ॲडजस्ट करून घेतीलच ना. तुम्हाला काय अंदाज वाटतो? पांडुरंग पवार माघार घेतील? जवळजवळ घ्यायलाच पाहिजे माझा असा अंदाज आहे. इथं शिवसेनेचं काय होईल? शिवसेनेचं नाही सांगतो काय राहतो, आपण नाही त्याच्याबद्दल बोलू शकतो. शिवसेनेचं काय माहीत नाही म्हणतायत. अच्छा दादा नमस्कार, कुठलं गाव? बारगाव. काय कोणाची हवा? घड्याळ. घड्याळ. विकास पुरुष. धनुष्यबाण. हो, तो विकास पुरुष आहे आमचा संभाजी शेठ. विकास पुरुष. 24 तास काम करणारा माणूस आहे. गुळाचा कारखाना चालू आहे का? बघा तुम्ही स्वतःच्या गुळाचा कारखाना चालू आहे, माहिती काही कारणास्तव झाला असेल तो. पण तो कामामध्ये 24 तास काम कधी पण तुम्ही बोला. गावात तेवढं काम पण केलेलं आहे त्यांनी.
मी तर आता आलो इथे, मी मुंबईला होतो, पण मी आल्यापासून बघतोय. जुन्नर तालुक्यात पैसे पदर टाकून काम करणारा माणूस तेवढाच आहे. पदर पैसे टाकून स्वतःचे पैसे टाकले. विकास पुरुषच म्हणायला. संभाजी चव्हाण विकास पुरुष. झडपीला कोणाची हवा? झडपीला काळे काळे कल्पना काळे. धनुष्यवान नाही, धनुष्यवान नाही. पांडुरंग पवार माघार घेणार ते. माघार घेणार. पवार साहेब, लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही माघार घ्याल असं लोकांना वाटतंय. आता बघूया, चर्चा होत राहते, मतदार बोलत असतात, उमेदवार रिंगणामध्ये आहे. प्रत्येकाला वाटतंय या निवडणुकीमध्ये आपला विजय होईल उभे असलेल्या उमेदवारांना. आता 27पर्यंत माघार आहे. पांडुरंग पवारांची सून कविता पवार यांनी जर माघार घेतली तर काही राष्ट्रवादीची ताकद वाढू शकते, आणि कविता पवार यांनी जर माघार घेतली नाही तर 2 राष्ट्रवादीमध्ये सामना होऊन याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. पांडुरंग पवार धूर्त माणूस आहे, पक्षाचं नुकसान होऊ देणार नाही असं वाटतंय. मंडळी, कुठलं गाव? जांबूद, शिरूर तालुका. कोणाची हवा तिकडे माहीत नाही, अजून सांगता येणार नाही. बघा, आता या ठिकाणी आपण लोक आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येकाला वाटतंय की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी योग्य तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. पांडुरंग पवार एक जाणकार नेता आहे, ते धोरणात्मक योग्य निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या बाजारामध्ये उमेदवारांच्या कर्कश आवाजाच्या गाड्या फिरतात. या गाड्यांचा त्रास अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना म्हणजे व्यापाऱ्यांना आणि खरेदीदारांना सुद्धा त्रास होतो. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा, कुठलं गाव? आम्ही याच गावचे. झडपीला कोणाची हवा? झडपीला आता सध्या पांडुरंग पवारच्या बंडखोर. आणि पंचायत समितीला आपलं हे त्याचं नाव आहे संभाजी चव्हाण. आणि शिवसेना बी आहे, पण एवढी कल्पना काळे ते बी एवढे नाही. पांडुरंग पवारची असावं. आता काय कोणाची हवा? संभाजी संभाजी शेठ. आणि झडपीला ते नाही सांगता येत मला, पण आमच्यातून संभाजी झडपीला कोण उभं आहे माहिती आहे का? पांडुरंग पवारांची सून म्हणजे कविता पवार, आणि दुसरी त्या काळेताई कल्पना काळे पवारांची. पांडुरंग पवार यांचं या मतदारसंघामध्ये काम चांगलं आहे, त्यामुळं पांडुरंग पवार यांच्याबद्दल या गावामध्ये चांगलं बोललं जाते. मतदारांनो, निवडून कोणाला द्यायचं? जो उमेदवार, जो व्यक्ती तुमचे प्रश्न सोडवील, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, तुमच्या अडीअडचणीला साथ देईल, 5 वर्ष तुम्हाला साथ देताना तुमच्या सुखदुःखाला, तुमच्या अडीअडचणीला तुमच्या पाठीशी उभं राहील, त्यालाच मतदान करा. अला करा का बला करा असं आम्ही सांगणार नाही. कोणाच्याही अर्थकारणाला, आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. हा निवडणुकीचा लोकशाहीचा उत्सव, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. अधिकाधिक मतदारांनी मतदानामध्ये सहभागी होऊन या लोकशाही उत्सव अधिकाधिक जागृत ठेवण्यासाठी प्रशासनाला देखील सहकार्य करा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पारगाव. जिल्हा परिषद पंचायत समितीकडे कोणाची हवा? घड्याळ. फक्त घड्याळ. खिचकेतान, धनुष्यवान नाही, घड्याळ. जिल्हा परिषदेला कोण उमेदवार आहे? जिल्हा परिषदेला घड्याळ. बघा, घड्याळावर जास्त प्रेम आहे. आता बघूया मतदान होताना आणि मतदानाचे आकडे पाहताना या पारगाव गटामध्ये संभाजी चव्हाण यांना ह्या गणामध्ये म्हणजे खोडद गणामध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो. आपल्यासोबत हॉटेल मालक आहे. दादा नमस्कार. आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात आहे. हा जो गट आहे बोरी खोडद, काय कोणाची हवा राहील?
ना आता काय आलंय, आता आमचा धंद्याचा टाईम आहे त्याच्यामुळे जरा 5-10 मिनिटं अर्धा मिनटं नाही. आता काय आले धंद्या गिरायचे ना, नंतर बोल नंतर बोलतो, हरकत नाही. धंद्याचा टाईम आहे. किंवा आपण जर आजची बाजू घेतली तर बला रागील, बची बाजू घेतली तर आला रागील. धंद्यावर परिणाम नको म्हणून लोक बोलण्याचं टाळतात सुद्धा. आता बघूया, घोडं मैदान पुढ्यात आहे. मतदार कोणाला निवडून देतात, कोणाच्या टांगा पलटी करतात आणि कोणाचं घोडं फरार होत आहे. जिल्हा परिषदेला घड्याळाची हवा की धनुष्यबाणाची? घड्याळाची हवा. का बरं? संभाजी शेठ व्यक्तिमत्व असं आहे का तळागाळातल्या माणसाला जपणारा माणूस येतो. ते पंचायत समितीला झेडपीला झेडपीला वैभव शेठ काळ्यांची मिसेस आहे. कोणाची हवा? आता बोलले ना मित्र, ते म्हणाले तुमची काय? तेच आहे. का बरं घड्याळच का? घड्याळच का नाही, फक्त माणूस का. माणूस आमचा ब्रँड आहे माणसासाठी. संभाजी चव्हाण चांगला माणूस आहे म्हणजे काय? चांगली एखाद 2 उदाहरणं. त्या माणसाने गावासाठी किंवा तालुक्यासाठी बऱ्याच लोकांना मदत केली. शेतीच्या कामासाठी म्हणा, कुठल्याही अडीअडचणीला धावून जाणारा माणूस. कुणी आजारी पडो, काही हो, तो माणूस अर्ध्या रात्री जागा होणार. अर्ध्या रात्री फोन लावा, 1 मिनिटात उचलणार असा माणूस आहे. तुमचा फोन घेतात का? लावा फोन, बघू घेतात का फोन. दूध का दूध आणि पाणी का पाणी. कळण तरी लोकांना संभाजी चव्हाण खरंच कामाचा माणूस आहे का. स्पीकर ऑन करा, बघू. संभाजी चव्हाण यांची परीक्षा आज आहे. बघू किती टक्के मार्क. 100% मार्क आहे. साहेब काय म्हणते बघा आता. साहेब आम्ही इथं बाजारामध्ये आहे. ते असं म्हणाले की संभाजी चव्हाण किती वाजता फोन करा उचलतात. म्हटलं लावून बघा त्यांना फोन. तुम्ही फोन उचलला, प्रतिसाद दिला, धन्यवाद. मतदारांचा दुवा तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, हा साहेब काय म्हणाले? बाजारात म्हटलं, बाजारात. हो बाजारामध्ये. अच्छा चालतंय. चला शुभेच्छा तुम्हाला. आमचा माणूस असं आहे, आत्ताच नाही अर्ध्या रात्री फोन करा, कधी उचलणार. हवा घड्याळाचीच. 100% संभाजी शेठ. पांडुरंग पवार साहेबांना काय सल्ला? नाही ते अर्ज मागे घ्या. हो, सरांनी अर्ज माग घ्यावा. कारण संभाजी शेठला साहेबांनीच जवळ घेऊन उमेदवारी दिलेली आहे, म्हणून साहेबांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती. इच्छा आहे आणि विनंती आहे. साहेबांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही मागे व्हा. धन्यवाद. काय इकडे जिल्हा परिषदेला कोणाची हवा? संभाजी शेठची. जिल्हा परिषदला वैभव काळे. पंचायत समितीला संभाजी शेठची. पांडुरंग पवारांची सुनबाई. नाही सुनबाईचं नाही, आता ते त्यांनी पाठीमागे घ्यावा अर्ज. कारण मागे घ्या. धनुष्यबाणाचं काय? धनुष्यबाणाचं इकडे काही नाही, काहीच नाही. अजिबात नाही. कशामुळं? नाही, लोकांना नाही मान हे ना, ते लोक त्यांच्याकडे जात नाहीत. धनुष्यबाणाचं घड्याळ किंवा बहुतेक 100% घड्याळच आहे. घड्याळच. हो, घड्याळच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.